राज्यात सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रात पाऊस कोसळतोय। आज 29 जुलै रोजी कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे। सोमवारी म्हणजेच काल 28 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम होता। उर्वरित राज्यात पावसाने उसंत घेतली असली तरी ऊन सावल्यांचा खेळ आणि ढगाळ हवामानासह अधूनमधून सरी पडत होत्या। घाटमाथ्यावरील ताम्हिणी आणि शिरगाव येथे सर्वाधिक 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रविवारी दिवसभर राज्यात पावसाच्या सरी मागून सरी सुरू होत्या। ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी काहीसा उकाडा जाणवतोय। बहुतांश ठिकाणी पारा 30 अंशाच्या खाली आला असून डहाणू येथे राज्यातील उच्चांकी 30.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 29 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।